Good morning students. In last lecture we discussed mechanism of respiration. Then here we are going to discuss about transport of respiratory gases. What is the function of respiratory pigment which is transfer the which is helps to oxygen which is helps to blood to transfer oxygens toward the tissue or in all parts of the body. So transport of respiratory gases, how it's transfer in single cell animals like protozoans, the respiratory gases are directly diffused into or outside the body, but in complex animals like mammals, the respiratory gases oxygen and CO2 are transported with the help of circulatory system. So in the single cell animals कुठले आहे? प्रोटोझोन्स, अमिबा, पॅरामेशियम. तर त्याच्यामध्ये काय होत असते म्हणते, जे रेस्पिरेटरी गॅसेस आहे डायरेक्टली डिफ्यूज होत असते इंटू और आउटसाइड द बॉडी. म्हणजे ते काय क्युटेनियस रेस्पिरेशन जे म्हणतात, जे बॉडी सरफेस थ्रू केले जाते त्याच्या थ्रू त्याचं काय होत असते, जे रेस्पिरेटरी गॅसेस आहे डिफ्यूज होत असते. पण मॅमल्समध्ये काय होत असते, जे रेस्पिरेटरी गॅसेस ऑक्सिजन अँड CO2 आर ट्रान्सपोर्टेड विथ द हेल्प ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. तर ते हे कशामुळे ट्रान्सपोर्ट होत असते, विथ द हेल्प ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन विच द ब्लड इज सर्क्युलेटरी फ्लुइड. आणि ते काय असते, ब्लड हे सर्क्युलेटरी फ्लुइड असते. ब्लड इटसेल्फ इज नॉट द कॅरियर ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस. जे ब्लड आहे ते कॅरियर नाही आहे रेस्पिरेटरी गॅस ट्रान्सफर करायचं, बट कंटेन्स अ रेस्पिरेटरी पिगमेंट. जे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं, कुठल्या पिगमेंट आहे, हिमोग्लोबिन, हिमोसायनिन, हिमोइरिथ्रिन, क्लोरोक्युराइन, विच ॲक्च्युअली ॲक्ट ॲज द करियर ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस. ते काय आहे, करियर आहे रेस्पिरेटरी गॅसेसचं, म्हणजेच ते हेल्प करतात ट्रान्सफर करायसाठी ब्लडला. बिकॉज दिस पिगमेंट हॅज अ स्पेशल ॲफिनिटी फॉर रेस्पिरेटरी गॅसेस. The respiratory pigments in its nature varies in different animals. त्याचं नेचर हे डिफरंट ऑर्गॅनिझममध्ये काय असते, डिफरंट असते, म्हणजेच चेंज होत जाते. द डिफरंट रेस्पिरेटरी पिगमेंट्स फाउंड इन द ॲनिमल्स आर हिमोग्लोबिन, हिमोइरिथ्रिन, हिमोसायनिन अँड क्लोरोक्युराइन. ऑफ दिस द फर्स्ट टू पिगमेंट्स आर फाउंड आयदर इन सोल्युशन और इन कार्पसस. तर पहिल्या दोन हिमोग्लोबिन आणि हिमोइरिथ्रिन ज्या पिगमेंट्स आहे ते एकतर सोल्युशनमध्ये आढळते किंवा कार्पसल्समध्ये आढळते इन द प्लाझ्मा ऑफ द ब्लड अँड आर वाइडली डिस्ट्रीब्युटेड वेअर ॲज द रेस्ट टू आर इन सोल्युशन इन द प्लाझ्मा ऑफ द ब्लड. In addition to the above mentioned pigment, there are certain another miscellaneous pigment which are sporadically met in the animals. These are pinaglobin, echinochrome, vanadium, molybdenum. Their functions are not clear so far. सर फर्स्ट आहे हाऊ इट ट्रान्सफर्ड रेस्पिरेटरी गॅसेस. पहिला आहे ट्रान्सफर्ड ऑफ ऑक्सिजन. तर ऑक्सिजन कसं ट्रान्सफर करतात, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम रेस्पिरेटरी सरफेस. जे रेस्पिरेटरी सरफेस आहे त्याच्यापासून ऑक्सिजन कसं रिमूव्ह केल्या जाते. ऑक्सिजन फ्रॉम द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट इज डिफ्यूज इन टू ब्लड थ्रू द रेस्पिरेटरी सरफेस. जे ऑक्सिजन आहे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटला तर डिफ्यूज केले जाते ब्लडमध्ये थ्रू द रेस्पिरेटरी सरफेस, म्हणजे थ्रू नॉस्ट्रिल्स. is permeable to respiratory gases. A small quantity of diffuse oxygen is carried by the respiratory pigment present in the blood. And जे ब्लडमध्ये smallest diffuse oxygen is carried by the respiratory pigment. स्मॉल क्वांटिटी जे डिफ्यूज झालेलं ऑक्सिजन आहे ते कॅरी करते रेस्पिरेटरी पिगमेंट कुठे प्रेझेंट असलेलं ब्लडमध्ये. इट हॅज बीन एस्टिमेटेड दॅट ऑक्सिजन कॅपॅसिटी ऑफ हिमोग्लोबिन इन क्युबिक सेंटीमीटर पर 25.0 in mammals. It has been estimated that oxygen जी कॅपॅसिटी आहे जे हिमोग्लोबिन कॅरी करते किती आहे 25.0 in mammals. The quantity of oxygen carried by hemoglobin is affected by the partial pressure of the oxygen in the blood plasma. The quantity of oxygen जी क्वांटिटी आहे ऑक्सिजनची कॅरीड बाय हिमोग्लोबिन त्याला अफेक्ट करायचं काम कोण करते, पार्शियल प्रेशर ऑफ द ऑक्सिजन which is present in the blood plasma.
ॲज द ऑक्सिजन डिफ्यूज इन टू द ब्लड इट कंबाईन्स विथ द रेस्पिरेटरी पिगमेंट. जेव्हा ऑक्सिजन हे डिफ्यूज झालेलं राहते, ब्लडमध्ये एंटर करते, तर ब्लडमधल्या इट कंबाईन्स विथ रेस्पिरेटरी पिगमेंट, जे ब्लडमध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट आहे हिमोग्लोबिन, त्याच्यासोबत कंबाईन होते, म्हणजेच तिथे तयार होते ही हिमोग्लोबिन विच इज प्रेझेंट इन द ब्लड ऑलरेडी विच इज ऑलरेडी प्रेझेंट इन द ब्लड आणि डिफ्यूज ऑक्सिजन. तर इथे काय फॉर्म करते, HbO2 म्हणजे हिमोग्लोबिन ऑक्सिजन. देन इट कंबाईन्स विथ oxygen to form oxyhemoglobin. This oxygen is carried by the blood in the form of oxyhemoglobin and ते ब्लड काय करते, ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनचं जे कॉम्बिनेशन आहे ते ट्रान्सफर करायचं काम करते, दॅट इज ऑक्सीहिमोग्लोबिन. त्यानंतर सेकंड आहे डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द ब्लड इन टू द टिश्यू सेल्स. जे ऑक्सिजन आहे ब्लडमधलं तर ते टिश्यू सेल्समध्ये कसं डिफ्यूज होते, इथे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे गॅसियस एक्सचेंज. तर हे एअर थ्रू एअर सॅक ऑफ द लंग्स तिथनं जाण्याचं किंवा येण्याचं काम करते ऑक्सिजन. हिअर ब्लड फ्रॉम द हार्ट, हे हार्टपासनं, त्यानंतर ब्लड रिटर्निंग टू द हार्ट, हे सायकल दाखवलेले गॅसियस एक्सचेंजची. तर डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द ब्लडपासून टिश्यू सेल्समध्ये ऑक्सिजनचं ट्रान्सफर कसं होते, ॲज इट रिचेस द डिफरंट बॉडी टिश्यूज विच आर इन द नीड ऑफ ऑक्सिजन. तर जे टिश्यूज आहे त्याला कशाची गरज असते, ऑक्सिजनची. द ऑक्सीहिमोग्लोबिन प्रेझेंट इन द ब्लड डिसोसिएट्स इंटू फ्री ऑक्सिजन. जे ऑक्सीहिमोग्लोबिन जे तयार होते ते टेम्पररी बॉन्डिंग असते, त्याच्यामुळे ॲज इट रिचेस द डिफरंट बॉडी टिश्यूज विच आर इन नीड ऑफ ऑक्सिजन. जेव्हा ज्या टिश्यूजला नीड ऑफ ऑक्सिजन असेल तर तिथे ऑक्सीहिमोग्लोबिन प्रेझेंट इन द ब्लड ते काय होते, डिसोसिएट्स होते. म्हणजे ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन हे सेपरेट वेगवेगळे होऊन जातात अँड रिड्यूस हिमोग्लोबिन विच इज रेडी टू कंबाईन विथ मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. आणि जे हिमोग्लोबिन आहे ते रेडी टू कंबाईन असते विथ मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. द ऑक्सिजन सो लिबरेटेड इज यूज इन द ऑक्सिडेशन ऑफ डायजेस्टेड फूड. आणि जे ऑक्सिजन सेपरेट झालेलं आहे ते कुठे कशाला मदत करते, यूज इन द ऑक्सिडेशन ऑफ डायजेस्टेड फूड. जे फूड डायजेस्टेड झालं आहे त्याला ऑक्सिडेशन करण्याचं काम सेपरेट ऑक्सिजन करतो. टू लिबरेट एनर्जी इन द टिश्यू सेल्स, म्हणजे टिश्यू सेल्समध्ये एनर्जी प्रोडक्शन झालं पाहिजे त्यासाठी. द डिकम्पोजिशन ऑफ ऑक्सीहिमोग्लोबिन इन द टिश्यू सेल इज कॉज ड्यू टू लो पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अँड हाय पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड इन द टिश्यू सेल्स. pH, temperature and the presence of electrolytes are also some other factors which influences the transport of oxygen. जे pH आहे, बॉडीचं टेम्परेचर अँड द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आर ऑल्सो some other factor which influence the transport of oxygen by hemoglobin to a greater extent. Slight decrease in pH increase the dissociation of oxyhemoglobin. जर pH increase होता है म्हणजे ॲसिडिटी होता है तर ऑक्सीहिमोग्लोबिन हे डिसोसिएट होतात, म्हणजे ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन सेपरेट होतात. दस द स्लाइटली मोर acid pH in tissues due to carbon dioxide favors the release of oxygen to the tissues. The slight increase in temperature and the presence of electrolytes also have the similar effect on the dissociation of hemoglobin and transport of oxygen by blood. जर स्लाइटली मोर ॲसिड pH होत असेल तर टिश्यू हा काय करते, ड्यू टू कार्बन फेवर द रिलीज ऑफ ऑक्सिजन, तिथनं ऑक्सिजन हा कमी करायचं काम करते. त्यानंतर आहे मायोग्लोबिन. मायोग्लोबिन इज अ प्रोटीन मॉलिक्यूल कंटेनिंग इन द आयरन ग्रुप. आयरन ग्रुपमध्ये हा प्रेझेंट असतो इन इट्स मॉलिक्यूल. In its structure it resemble a single unit of the hemoglobin. Hemoglobin single unit असते. Myoglobin is found in the skeletal muscle and skeletal muscles and like hemoglobin it has great affinity for oxygen. Skeletal muscle मध्ये मायोग्लोबिन प्रेझेंट राहते. लाईक हिमोग्लोबिन सारखं इट हॅज अ ग्रेट ॲफिनिटी फॉर ऑक्सिजन. ते हिमोग्लोबिन सारखे त्याची ग्रेट ॲफिनिटी असते फॉर ऑक्सिजनला बाइंड होण्याची. वेन द मॉलिक्यूल इज ॲट रेस्ट और एंगेज इन ओनली मॉडरेट ॲक्टिव्हिटी द मायोग्लोबिन इल होल्ड्स ऑन टू इट्स ऑक्सिजन. जेव्हा मसल आहे रेस्ट पोझिशनमध्ये असतात किंवा एंगेज असतात तेव्हा ते काय करते, मायोग्लोबिन इल होल्ड्स करते ऑक्सिजनला. ड्युरिंग स्ट्रेनस एक्झरसाइज हावेवर वेन मसल आर युझिंग ऑक्सिजन रॅपिडली
अँड वेन द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन द मसल सेल ड्रॉप्स टुवर्ड झिरो, जेव्हा मसल्सला जास्त एनर्जीची गरज असते किंवा मसल्स आर युझिंग ऑक्सिजन रॅपिडली अँड वेन द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन द मसल सेल ड्रॉप्स टुवर्ड झिरो, तर मायोग्लोबिलिन गिव्ज अप इट्स ऑक्सिजन, जे मायोग्लोबिलिन असते मसल सेलमध्ये प्रेझेंट ते गिव्ज अप इट्स ऑक्सिजन, त्याच्याजवळ जे असणारं ऑक्सिजन आहे ते मसल्सला देत असते. दिस मायोग्लोबिलिन प्रोव्हाइड्स अन ॲडिशनल रिझर्व ऑफ ऑक्सिजन फॉर ॲक्टिव्ह मसल, तर मायोग्लोबिलिनचं फंक्शन आहे प्रोव्हाइड्स अन ॲडिशनल रिझर्व ऑफ ऑक्सिजन, जे रिझर्व असलेलं ऑक्सिजन आहे फॉर ॲक्टिव्ह मसल्स, तर ते प्रोव्हाइड करायचं काम मायोग्लोबिलिन करत असते. त्यानंतर आहे ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड, रिमूव्हल ऑफ द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द टिश्यू सेल्स, तर टिश्यू सेल्सपासनं जे कार्बन डायऑक्साईड आहे ते कसं रिमूव्ह केलं जाते. ड्यू टू द ऑक्सिडेशन ऑफ एनर्जी रिच मॉलिक्युल्स ऑफ फूड कार्बन डायऑक्साईड रिलीज विथ द वॉटर फ्रॉम द रेस्पायरिंग टिश्यू, जे ऑक्सिडेशन झाले आहे फूडचं त्याच्यामुळे जे मॉलिक्युल्स आहे कार्बन डायऑक्साईड हे रिलीज करतात विथ वॉटर फ्रॉम द रेस्पायरिंग टिश्यू, जे रेस्पायरिंग टिश्यू आहे त्यांच्यापासून रिलीज करायचं काम करत असते. विच इज कंबाईन टुगेदर टू गिव्ह कार्बोनिक ॲसिड, तर ते कशासोबत कंबाईन होते, वॉटर आणि CO2 जे रिलीज झालं आहे ते कंबाईन होते आणि कार्बोनिक ॲसिड तयार होते, विच इज टर्न आयोनायझेस अँड H+ आयन्स अँड रिलीज विच कॅन अपसेट द डेलिकेट pH बॅलन्स ऑफ द ऑर्गॅनिझम. फॉर दिस रिझन कार्बन डायऑक्साईड ट्रान्सफर इज ऑफ्टेन can upset the involve with some form of buffering in marine invertebrates. Blood proteins assist as buffers for H+ ion, but in vertebrate the role of hemoglobin in buffering and CO2 transport is vital. The production of carbon dioxide in the tissue cell result in high tissue carbon dioxide partial pressure which causes its different from the cells into the blood through the capillary walls. Then there आहे इन वर्टिब्रेट द कार्बन डायऑक्साईड इज ट्रान्सपोर्टेड इन द ब्लड इन 2 ways. जे वर्टिब्रेट्स आहे तर वर्टिब्रेट्समध्ये कार्बन डायऑक्साईड ट्रान्सफर होण्याचे 2 वे आहे. तर पहिला आहे थ्रू द प्लाझ्मा अँड थ्रू द ब्लड कार्पसल, तर एका थ्रू प्लाझ्मा जाते आणि दुसरा आहे ब्लड कार्पसल्स. नियरली 80% ऑफ द कार्बन डायऑक्साईड इन द प्लाझ्मा इज ट्रान्सपोर्टेड इन द फॉर्म ऑफ बायकार्बोनेट्स, तर जे प्लाझ्मामधून कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट होते इन द 80% कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट होते ॲज इन द फॉर्म ऑफ बायकार्बोनेट्स of sodium and potassium. The remaining nearly 20% is transported in the form of carboamino compound of hemoglobin in the red blood cells. तर जे अनादर आहे 20% राहिलेलं ते कार्बन डायऑक्साईड इन द फॉर्म ऑफ कार्बाअमायनो कंपाऊंड्समध्ये ट्रान्सफर होत असते हिमोग्लोबिन इन द रेड ब्लड सेल्स. ऑन अरायवल ॲट द लंग्स द बायकार्बोनेट री-एंटर द रेड ब्लड कार्पसल्स अँड वन्स अगेन कंबाईन विथ H+ आयन्स. तर ते बायकार्बोनेट जे आहे ते एंटर होते रेड ब्लड कार्पसलमध्ये आणि कंबाईन होते हायड्रोजन आयन्स फ्रॉम द डिसोसिएशन ऑफ द हायड्रोजन अँड हिमोग्लोबिन फॉर्मिंग कार्बोनिक ॲसिड. दिस कार्बोनिक ॲसिड ब्रेक्स इन द प्रेझेन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रेट्स इंटू कार्बन डायऑक्साईड. ते कार्बोनिक the carbonic acid breaks होते in the presence of carbonic anhydrates which is the catalyst also called as enzymes into carbon dioxide and water which are liberated into the alveoli and then to the atmosphere. तर ते कार्बन डायऑक्साईड सेपरेट करते आणि वॉटर सेपरेट करते आणि ते कार्बन डायऑक्साईड काय होते ॲटमॉस्फिअरमध्ये लिबरेट होत असते. त्यानंतर रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द रेस्पिरेटरी सर्फेस टू द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. तर रिमूव्हल कसं होत असते कार्बन डायऑक्साईड फ्रॉम रेस्पिरेटरी सर्फेस टू द एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये ॲज द कार्बन डायऑक्साईड इन द फॉर्म ऑफ बायकार्बोनेट्स कार्बोअमायनो हिमोग्लोबिन अँड कार्बोनिक ॲसिड रिचेस द रेस्पिरेटरी सर्फेस. जे त्याचे फॉर्म आहे कंबाईंड फॉर्म आहे ते जेव्हा रेस्पिरेटरी सर्फेसपर्यंत पोचते तर इट स्टार्ट डिफ्युजन फ्रॉम द ब्लड इन टू द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. तर त्याचं डिफ्युजन होते ब्लडपासून एक्सटर्नल एन्व्हायरमेंटपर्यंत. द मुवमेंट ऑफ कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द ब्लड इन टू द एन्व्हायरमेंट इज ड्यू टू लो पार्शियल प्रेशर ऑफ द कार्बन डायऑक्साईड इन द रेस्पिरेटरी सर्फेस. तर जे मुवमेंट आहे कार्बन डायऑक्साईडची फ्रॉम द ब्लड इन टू द एन्व्हायरमेंट हे कशा थ्रू होते असते लो पार्शियल प्रेशर असल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं रेस्पिरेटरी सर्फेसमध्ये. द ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड ट्रान्सफर्ट्स आर क्लोजली असोसिएटेड इन द वर्टिब्रेट because the presence of carbon dioxide in the blood causes a decrease in the amount of oxygen that can be carried at any given partial pressure. The effect of this is to stimulate the release of O2 in the tissue cells. त्याच्यामुळे काय होते
जे O2 आहे, इफेक्ट ऑफ दिस टू स्टिम्युलेट द रिलीज ऑफ O2 इन द टिश्यू सेल्स वेअर द CO2 प्रेशर इज हाय अँड द लोडिंग ऑफ O2 ॲट द रेस्पिरेटरी सेल्स वेअर इट ऑफ लो. नंतर द टिश्यू सेल्स दस कंटिन्युअसली कन्झ्युम ऑक्सिजन, आणि त्याच्यामुळे ते टिश्यू सेल्स जे आहे ते कन्झ्युम करते ऑक्सिजन अँड प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड. That this is the tension of oxygen in the cells fall while the tension of carbon dioxide rises. As a result, oxygen diffuses from the blood into the tissue cells and carbon dioxide in the opposite डायरेक्शन. त्यानंतर आहे गॅस एक्सचेंज इन द लंग्स. तर लंग्समध्ये कशा गॅस एक्सचेंज होत असते. पल्मनरी आर्टरी जे असते हार्टमध्ये ब्रिंग्स डिऑक्सिजनेटेड ब्लड टू द लंग्स. तर ती हार्टपासनं डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करून आणते टू द लंग्स. देर इट डिवाइड्स इंटू ॲन एक्सटेन्सिव्ह नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. तर त्याच्यामध्ये एक्सटेन्सिव्ह कॅपिलरीज नेटवर्क बनलेलं असते कम्प्लिटली सराउंडिंग इच एअर सॅक. The thin and most walls of both air sacs and capillaries allow the rapid gaseous exchange of respiratory gases. तर त्या जे कॅपिलरीज आहे ते रॅपिड रेस्पिरेटरी गॅसेस एक्सचेंज करायचं काम करते. एक्झाम्पल, ऑक्सिजन पासेस फ्रॉम द एअर इन टू द ब्लड. तर फॉर एक्झाम्पल दिलं आहे, ऑक्सिजन हे पासेस करते फ्रॉम द एअर इन टू द ब्लड, वाईल कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द ब्लड इन टू द एअर. द पल्मनरी वेन रिटर्न्स टू द हार्ट द ऑक्सिजनेटेड ब्लड फॉर द टिश्यूज टू रेस्पायर. आणि जे पल्मनरी वेन आहे ते अजून रिटर्न करते ऑक्सिजनेटेड ब्लड फॉर द टिश्यू टू रेस्पायर. नंतर द गॅसेस एक्सचेंज इन द लंग डिपेंड्स अपॉन द डिफरन्स बिटवीन ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड प्रेशर इन द पल्मनरी अल्वेला. जे गॅसेस एक्सचेंज होत असते लंग्समध्ये तर डिपेंड असते डिफरन्स बिटवीन ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड प्रेशरमध्ये इन द पल्मनरी अल्वेला इन द वेनस ब्लड फ्लोविंग टू द लंग्स. द प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन द एअर सॅक्स ऑफ द लंग्स इज हायर दॅन दॅट इन द लंग्स कॅपिलरीज. जे प्रेशर आहे ऑक्सिजनचं एअर सॅक्समध्ये हायर असते दॅन द लंग्स कॅपिलरी, वाईल दी प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द लंग कॅपिलरीज इज हायर दॅन दॅट इन द एअर सॅक्स. जे प्रेशर आहे कार्बन डायऑक्साईडचं लंग कॅपिलरीजमध्ये हायर असते दॅन द एअर सॅक्स. दॅट इज वाय ऑक्सिजन इज पास फ्रॉम द एअर इन टू द ब्लड. आणि त्याच्यामुळे जे ऑक्सिजन आहे पास होते एअर इन टू द ब्लड अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द ब्लड into the air which is later exhaled. The absorbed oxygen combines with the hemoglobin. जे absorbed oxygen आहे ते हिमोग्लोबिन सोबत कंबाईन होते रेड ब्लड कार्पसेल्स टू फॉर्म टेम्पररी कंपाऊंड. तर ऑक्सीहिमोग्लोबिन फॉर्म करते इन द टिश्यूज वेअर द concentration of pressure of oxygen is low. तर hemoglobin releases its oxygen and is converted the reduced hemoglobin. म्हणजेच काय फॉर्म करते ऑक्सिजन अँड O2, and that oxygen liberated is used by the tissue cells to oxidize the digested food. त्यानंतर आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस बाय द ब्लड. द ब्लड विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेटरी पिगमेंट दॅट इज हिमोग्लोबिन ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन फ्रॉम द लंग्स टू द टिश्यूज. लंग्सपासून टिश्यूजपर्यंत पोचवायचं काम करते हिमोग्लोबिन. अँड CO2 फ्रॉम द टिश्यूज टू द लंग्स. म्हणजे टिश्यूपाशी CO2 ऑलरेडी असते त्याच्यामुळे तो लंग्सला प्रोव्हाइड करायचं काम करते. द ग्रेटर पार्ट ऑफ द ऑक्सिजन इज इन द फॉर्म ऑफ अनस्टेबल केमिकल कंपाऊंड temporary compound that is oxyhemoglobin. The oxygen dissolved in the plasma of the blood flowing through the lungs combines with the hemoglobin of red blood corpuscle forms oxyhemoglobin. जे आपण डिस्कस केलं आहे. Oxygen will keep on dissolving on the blood until all the hemoglobin has changed to oxyhemoglobin. And when respiratory air is respired at normal condition, 96% of the hemoglobin is charged to oxyhemoglobin, with the result that the red blood corpuscle contains 60 times as much oxygen as the plasma contains. टिश्यू लेवलवर गॅसेस एक्सचेंज कशा पद्धतीने होतात. गॅसेस एक्सचेंज इन द टिश्यू इज गवर्न बाय द सेम प्रिन्सिपल ॲज इन द लंग्स. जसं लंग्समध्ये गॅसेस एक्सचेंज होते सेम प्रिन्सिपल असते लंग्समध्ये. ऑक्सिजन पासेस फ्रॉम द रिजन ऑफ हाय पार्शियल प्रेशर टू द रिजन ऑफ लो पार्शियल प्रेशर. तर ऑक्सिजन हाय रिजनपासून लो रिजनपर्यंत पास होते. ॲज ऑक्सिजन लिव्ज द प्लाझ्मा द ऑक्सीहिमोग्लोबिन चेंजेस बॅक टू द हिमोग्लोबिन thereby ensuring an adequate concentration of oxygen in the plasma. Then the CO2 during oxidative process of cellular respiration passes into tissue fluid. जैसे CO2 आहे ऑक्सिडेटिव्ह प्रोसेस नंतर सेल्युलर रेस्पिरेशन पास इन टू टिश्यू फ्लुइड अँड इस्टॅब्लिश हाय पार्शियल प्रेशर देअर. तर त्याच्यामुळे द हाय पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इज मच लोअर इन द ब्लड फ्लोविंग through the blood capillaries of the organs, and so carbon dioxide is diffused from the tissue blood into the blood. The carbon dioxide is not only dissolved in the plasma but also enters into chemical combination with the hemoglobin. जे कार्बन डायऑक्साईड आहे ते
प्लाझ्मामध्येच डिझॉल्व नाही होत तर ते काय होते रिॲक्ट होते हिमोग्लोबिनसोबत ऑफ रेड ब्लड कॉर्पसल अँड द प्लाझ्मा साल्ट्स. दिस इनेबल्स ऑल द CO2 फॉर्म इन द टिश्यूज टू बी कॅरीड अवे. ब्लड that has released its oxygen and is saturated with CO2 is called venous blood. Venous blood flows to the lungs where carbon dioxide is expelled into exhale air. ही डायग्राम आहे हाऊ इट ट्रान्सफर. तर एअरमधून ऑक्सिजन एंटर केल्या जाते आणि ते कुठे ट्रान्सफर केले जाते, कॅपिलरी. ऑक्सिजन इन दाखवलं आहे रेडमध्ये, रेड ब्लड सेल्समध्ये, आणि ते हिमोग्लोबिनच्या साह्याने बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असते. आणि जे कार्बन डायऑक्साईड आहे अल्वेलर वॉलमध्ये प्रेझेंट असते. बॉडी जिथे जास्त प्रमाणात जर कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असेल तर ते काय करते, एक्सेल करायचं काम करते. सेम प्रोसेस ॲज लाईक ऑक्सिजन, आणि ते कार्बन डायऑक्साईड एक्सेल करते. दिस इज द डायग्राम ऑफ अल्वेलाय. आणि त्याच्यामध्ये काय आहे, नेटवर्क ऑफ कॅपिलरीज प्रेझेंट असते अल्वेलायमध्ये. त्यानंतर हे आहे गॅसेस एक्सचेंज कसं होते. एअर मूव्ज इन अँड आउट ऑफ अल्वेलाय. तर हे एअर जे आहे ऑक्सिजन दाखवलं आहे रेड याच्यामध्ये, ते एअर एंटर केल्या जाते. त्यानंतर आहे इथे डिफ्यूज होत असते. हे इथे दाखवलं ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड अराउंड बॉडी बाय रेड ब्लड सेल. त्यांना ऑक्सिजन डिफ्यूज होते. इथे आता ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे तर इथनं हे ऑक्सिजन डिफ्यूज होतं आहे अल्वेलायमध्ये. त्यानंतर कॅपिलरी वॉल, अल्वेलस वॉल, ब्लड फ्लो इन CO2 हाय इन ऑक्सिजन. तर ब्लड लो इन ऑक्सिजन हाय इन CO2. CO2 डिफ्युजेस फ्रॉम ब्लड टू एक्सेल. तर CO2 इतकं प्रमाण इथे जास्त आहे तर ते एक्सेल केलं जाते रेड ब्लड सेल्स. तर हे अशा पद्धतीने गॅसेस एक्सचेंज होत असते.